रक्ताने माखलेली महिला पोलीस. महिला पोलिसाचं रक्ताने माखलेलं प्रेत शरीर जमिनीवर पडलेलं होतं. कोणीतरी पलंगावरील चादर उचलून तिच्या मृतदेहावर टाकली होती. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचा नवरा घटनास्थळी किंवा तिच्या आजूबाजूला कुठेही दिसत नव्हता. पलंगावर महिला पोलिसाची वर्दी आणि एक बॅग ठेवलेली होती. जमिनीवर जवळजवळ 1 मीटर परिसरात कुंकू पसरलेलं होतं. वर्दीवर लावलेल्या नेमप्लेटवरून मृतदेह शोभा कुमारीचा असल्याचं समजलं. वर्दीच्या जवळच 2 कट्टे पडलेले होते, तर जमिनीवर एक काडतुसाचा खोका दिसत होता. पोलिसांनी यावरून अंदाज लावला की हत्याराने याच कट्ट्याचा वापर करून शोभाला गोळी घातली असावी. पोलिसांनी दोन्ही कट्ट्यांनी फायर झालेला खोका आपल्या ताब्यात घेतला. 20 ऑक्टोबर 2023 सकाळचे 10 वाजले होते. पटण्यातील स्टेशन रोडवरील हॉटेल मीनाक्षीच्या रूम क्रमांक 305 मध्ये राहणारे संजय कुमार आपलं रूम चेकआउट करण्यासाठी तयार होते. संजय कुमार यांनी रिसेप्शनवर फोन करून मॅनेजरला कळवलं की एकदा खोली तपासून बघा, ते खोली सोडत आहेत. मॅनेजर विकासने सांगितलं की काळजी करू नका, मी माझ्या कर्मचाऱ्याला खोलीत पाठवतोय, तो चेक करून घेईल, पण थोड्या वेळासाठी खोली सोडू नका. थोड्या वेळाने मॅनेजर विकास कुमार यांना काहीतरी शंका आली. त्यांनी दुसऱ्या कोणाला न पाठवता स्वतःच रूम क्रमांक 305 चेकआउट करण्यासाठी लिफ्टने 3ऱ्या मजल्यावर जाण्यासाठी तयार झाले. लिफ्टपासून खोली 305 सुमारे 5 मीटर पश्चिमेला होती. गॅलरीतून जावं लागत होतं. गॅलरीतून जात असताना त्यांनी पाहिलं की रूम क्रमांक 303चं दार अर्धवट उघडलेलं होतं. आत काहीही हालचाल दिसली नाही, म्हणून मॅनेजर विकास कुमार यांना शंका आली आणि ते खोलीत शिरले. खोलीत महिला पोलीस नग्न अवस्थेत रक्ताने माखलेली जमिनीवर पडलेली होती. तिची वर्दी पलंगावर होती. हॉटेल मीनाक्षी स्टेशन रोडवरील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने मॅनेजर विकासने फोन करून कोतवाली ठाण्याचे निरीक्षक कौशलेंद्र सिंह यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच निरीक्षक कौशलेंद्र काही पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी खोलीचं अगदी बारीकपणे निरीक्षण केलं. माहिती अशी मिळाली की 19 ऑक्टोबर रोजी रूम गजेंद्र कुमार यादव नावाच्या व्यक्तीने त्याच्या आणि त्याच्या पत्नी शोभा कुमारीच्या नावावर बुक केला होता. गजेंद्र जहानाबाद जिल्ह्यातील काको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दमुवा गावचा रहिवासी होता. यावरून इन्स्पेक्टर कौशलेंद्र यांनी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यावर SP वैभव शर्मा आणि DSP कृष्ण मुरारी प्रसाद घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी मृत महिलेचा पती गजेंद्र गायब होता. त्यामुळे पोलिसांनी अंदाज लावला की या हत्येमागे गजेंद्रचा हात असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तपास पूर्ण करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून गजेंद्रचा शोध घेण्यासाठी पोलिसांची एक टीम स्थापन करून जहानाबादला पाठवली. तपासादरम्यान 22 ऑक्टोबर 2023 रोजी घटना पोलीस काको पोलीस ठाण्यात पोहोचली. काको पोलीस ठाण्याचे प्रभारी अजित कुमार यांच्या मदतीने गजेंद्रच्या दमुवा गावातील घरावर छापा टाकण्यात आला. मात्र गजेंद्र घरात सापडला नाही. गजेंद्र यादवचे वडील रामाशिष यादव यापूर्वी गावातील चौकीदार होते. सध्या त्यांना कॅन्सर झाला असून ते बऱ्याच वेळा अंथरुणावरच असतात. रामशिष यांनी पोलिसांना सांगितलं, साहेब, तो 17 ऑक्टोबरला दिल्लीला कॅन्सरची औषधं घेण्यासाठी गेला होता. 1-2 दिवसात येईल परत. पोलिसांनी सांगितलं की गजेंद्रने आपल्या पत्नीचा खून केल्यानंतर तो फरार आहे. सुनेच्या खुनाची बातमी मिळाल्यावर यादव कुटुंबात हाहाकार उडाला आणि घरातील लोकांचा आक्रोश सुरू झाला. इथे गजेंद्र सापडत नसल्यामुळे पटणा पोलीस जहानाबादमधून रिकाम्या हाताने परत आली. मात्र काको पोलिसांना त्याच्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश दिले. सुमारे आठवड्यानंतर म्हणजे 28 ऑक्टोबर 2023 रोजी पोलिसांनी कॅन्सरग्रस्त वडिलांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी वडिलांना अटक करून नेल्याची माहिती गजेंद्रपर्यंत कशी तरी पोहोचली. त्यामुळे 30 ऑक्टोबर 2023 रोजी गजेंद्रने जहानाबाद रुग्णालयात आत्मसमर्पण केलं. गजेंद्रच्या आत्मसमर्पणाची माहिती मिळताच 1 नोव्हेंबर 2023 रोजी पटना पोलीस जहानाबादकडे रवाना झाली. आरोपी गजेंद्रला न्यायालयासमोर हजर करून ट्रान्झिट रिमांडवर घेतलं आणि त्याला पटणाकडे परत आणलं.
2 तास चाललेल्या कठोर चौकशीत आरोपी गजेंद्रने पोलिसांसमोर गुन्हा कबूल करत शरणागती पत्करली. पोलिसांच्या चौकशीत उघड झालेली हत्याकांडाची कहाणी नक्की काय असेल? खरंच गजेंद्रने त्याच्या पत्नीचा खून केला होता की हा खून कोणी तिसऱ्या व्यक्तीने केला होता? हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा क्राईम स्टोरीचा पुढचा भाग, फक्त कथाकार कमलाकर या चॅनलवर.